शिंदे समिती आणि मनोज जरांगेंमधील चर्चा निष्फळ। हैदराबाद आणि सातारा गॅझेट प्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या, तुम्हाला 1 तासही देणार नाही। जरांगे आंदोलनावर ठाम। मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज कुणबीच आहे, यावर कुठलीही तडजोड नाही। मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश या ठिकाणी देण्याची जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर मराठा उपसमितीची पुन्हा बैठक सुरू, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोन या बंगल्यावर बैठकीला सुरुवात। आझाद मैदानापर्यंत लोकलनं फुकट प्रवास करा, जरांगेंचा मराठा आंदोलकांना सल्ला। वानखेडे स्टेडियम मराठा आंदोलकांसाठी खुलं करा, जरांगेंची मागणी। पोलिसांनी माझ्या पोरांना त्रास द्यायचा नाही, विनाकारण त्रास देऊ नका, नाहीतर महाराष्ट्र बंद पडेल, जरांगेंचा थेट इशारा। आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, मराठा आणि कुणबी एकच, सरकारनं मागण्यांची अंमलबजावणी करावी, जरांगेंची मागणी। ओबीसी आरक्षण काढून आम्हाला द्या असं म्हणत नाही, कुणीही संभ्रम निर्माण करून राज्य अस्थिर करू नये, जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील, जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेंनाच माहिती। राज ठाकरेंचा नेमका रोख आता शिंदेंकडे का, याची चर्चा सुरू। फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह जरांगेंची भेट घ्यावी, त्यातून काही मार्ग काढता येईल का, संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला। तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत, राऊतांचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतली, शिंदे आणि शहांमध्ये तासभर बैठक झाल्याचीही माहिती। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अमित शहांनी गणपतीला भेटण्याआधी मराठा आंदोलकांना भेटलं पाहिजे, फडणवीसांनी शहांना आंदोलकांसमोर न्यायला पाहिजे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा मुद्दा हा सुटू शकतो, 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, तर घटनेत बदल करता येऊ शकतो। अहिल्यानगरमधील कार्यक्रमात शरद पवारांचं वक्तव्य। आझाद मैदानावर पालिकेकडून आंदोलकांसाठी व्यवस्था, अग्निशमन विभागाकडून रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था, 4 वैद्यकीय पथकं, 2 रुग्णवाहिका सज्ज, तसंच पाण्याचे टँकर सुद्धा उपलब्ध। बीएमसी समोरील वाहतूक सुरळीत, पोलिसांनी रस्ता मोकळा केला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त, तर मराठा आंदोलक एकत्र जमल्यानं रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी होती। मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाणीही उपलब्ध। सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम, मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केल्यास बीएमसी आयुक्तांना सुट्टी नाही, जरांगेंचा थेट इशारा। आपल्या खाद्यावरचं ढेकूण झटकण्याचं काम फडणवीसांनी केलं, राऊतांची टीका। तर राऊत आंदोलकांना ढेकूण म्हणाले, मराठा आंदोलक ढेकूण नसून संघर्ष योद्धे आहेत, नवनाथ बन यांचा पलटवार। राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोन या बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा। मराठा आंदोलनावर अभिनेता रितेश देशमुखांची सोशल मीडियावर पोस्ट। राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून साखळी उपोषण, नागपूरच्या संविधान चौकात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात। बबनराव तायवाडे, भाजप आमदार आशिष देशमुखांसह ओबीसी कार्यकर्ते इथे उपस्थित। मराठा आंदोलनाची सरकारनं तातडीनं दखल घेतली पाहिजे, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार मार्ग काढतेय, तर काही राजकीय पक्ष आंदोलन कसं चिघळेल आजचा प्रयत्न करतायत, भाजप नेते केशव उपाध्ये यांचा विरोधकांवर आरोप। मध्य रेल्वेकडून उद्याचा मेगा ब्लॉक रद्द, गणेश भक्तांना लालबागच्या राजाचं आणि इतर मंडळांचं दर्शन घेता यावं यासाठी मेगा ब्लॉक रद्द झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली माहिती। मराठा आंदोलकांसाठी बीडच्या पाटोद्यातनं रसद दाखल, दरम्यान पिंपळवाडी इथून मुंबईतील मराठा बांधवांसाठी 40 ते 50 हजार भाकरींची सोय। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये लासलगाव इथल्या मुस्लिम समाजातील महिलांनी हातभार लावला, शेकडो भाकरी तयार करून देत मुस्लिम आणि मराठा ऐक्याचं दर्शन घडवलं। साताऱ्याच्या दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चाकडून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं, शालेय गणवेशात विद्यार्थी या मोर्चात सहभागी।
मरीन लाईन्स परिसरामध्ये मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवला तर मराठा बांधव आझाद मैदानाच्या परिसरात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस रात्रभर तैनात। आझाद मैदानाला लागून असलेली खाऊगल्ली सुरू, खाण्यापिण्याचे छोटे स्टॉल्स आणि हॉटेल्सही सुरू। आझाद मैदान परिसरामध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल्स काल बंद होते, आता सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा दिलासा। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला काँग्रेस खासदार कल्याण काळेंचा पाठिंबा, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, कल्याण काळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचा पाठिंबा, तर जरांगे पाटलांची ताकद वाढवण्यासाठी भीम आर्मी हातभार लावणार। मुंबई ईस्टर्न पोर्ट परिसरामध्ये मराठा आंदोलकांना गाडी पार्किंगची सुविधा, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केल्यानंतर मराठा मोर्चा पार्किंग व्यवस्था असे बॅनर्स लावत इथे वाहनं पार्क करण्यात आली आहे। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन या ठिकाणी मराठा आंदोलकांची सोय, आंदोलकांसाठी राहण्याची आणि खाण्याची ही व्यवस्था मराठा आंदोलकांनी थेट मराठा लिहिलेला रेडा सोबत आणलाय। राज्यात आजपासून पावसाचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू। आजपासून राज्यातील 95% भागांमध्ये पाऊस थांबणार। पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाला विश्रांती, तर नदी नाल्यांना पूर आलेला ओसरला, नागरिकांनाही दिलासा। पुढील 2 ते 3 दिवस सतर्क रहा, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। शरद पवारांना रवींद्र चव्हाणांना फोन, दरम्यान पवारांनी फोनवरून नांदेडच्या पूर परिस्थितीची माहिती घेतली। नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नांदेड जिल्ह्याला जोरदार पावसानं अक्षरशः झोडपलं, अनेक शासकीय आणि खासगी इमारतींना पाण्याचा वेढा, अर्धापूर न्यायालय भागामध्ये पाणी साचलं, वकील जेसीबीमध्ये बसून न्यायालयात पोहोचले। धुळे जिल्ह्यामध्ये 2 दिवस परतीच्या सरी, तर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठा वाढला, 12 प्रकल्पांमध्ये 65%, तर लघु प्रकल्पामध्ये 55% जलसाठा, पाणी टंचाईची समस्याही दूर। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, तर चोभनिमगाव या ठिकाणी कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। चोभनिमगाव या ठिकाणी पूर पाण्याखाली, पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी या प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले। शिवना नदी पात्रात 2070 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या 12 गावांना सतर्कतेचा इशारा।